परभणीचे भूमिपुत्र लोकप्रिय मराठी अभिनेते, कवी, लेखक संकर्षण कराळे यांनी आज मंगळवारी परभणी जिल्हा कारागृहात बंदी बांधवांना आपल्या कवितांमधून गुन्हेगारी सोडून मुख्य प्रवाहात येण्याची प्रेरणा दिली। संकर्षण कराळे यांनी आपल्या प्रभावी कवितांमधून बंदींना सामाजिक संदेश दिला। त्यांच्या कवितांमधून जीवनातील संघर्ष, परिवर्तन, माणुसकी आणि नव्या सुरुवातीचा संदेश देण्यात आला। बंदी बांधवांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। तर बापाच्या आधीच पोरांचं आजकाल लवकर शहाळं पिकतं। टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो, भोवतालचे त्याला छळतात। तुम्ही नीट बघा सर, टकल्याला काही प्रॉब्लेम नसतो, त्याचं ते आनंदानं बसलेलं असतं, बाजूच्याला इंटरेस्ट असतो, अरे हे टकलंय काय की, असं होतं की नाही। टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो, भोवतालचे त्याला छळतात, गेले रे केस म्हणून उरलेले उपटून काढतात। पण जेव्हा पडायला लागतं ना टक्कलन, केस लागतात गळू। आता बघा पॅटर्न येतील, जेव्हा पडायला लागतं ना टक्कलन, केस लागतात गळू, वेगवेगळ्या आकारात उघडी पडते गुळगुळीत टाळू। काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते, एवढीच राहते घासणी। काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते, तीच त्यांना आयुष्यभर भांग पाडायला पुरते। काहींना मागे खड्डा जणू विहीरच खणली जाते, काहींना मागे असा खड्डा जणू विहीरच खणली जाते। काहींचं घर जातं पडून, फक्त कंपाऊंड वालच राहते। काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडूच दिसावा, इथून दिसतोय मला एक बेसनाचा लाडू। काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडूच दिसावा, असं वाटतं हळूच जाऊन त्याच्यावर काजूचा काप खोसावा। आता नवीन उपचार आलाय म्हणे, ट्रान्सप्लांट करून रोवायचं। नवीन उपचार आलाय ना, आता नवीन उपचार आलाय म्हणे, ट्रान्सप्लांट करून रोवायचं। हे म्हणजे जंगलातलं गवत उपटायचं, अंगणामध्ये लावायचं। लाखो रुपये खर्च करून रूप पैशात का मोजायचंय? निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं, त्याच्यात काय लाजायचंय, है की नाही? असो, पण उगाच एखाद्याला जिव्हारी लागेल हा विषय फार ताणू नये। उगाच एखाद्याला जिव्हारी लागेल हा विषय फार ताणू नये, आणि कितीही म्हणा वाटलं टकल्याला तरी ये टकल्या असं म्हणू नये। तर ही मी मध्यंतरी कवी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.